हॅलो एव्हरीवन, चला बँक निफ्टीला बघूया. बँक निफ्टी काय करू शकते, कोणत्या डायरेक्शन मध्ये ट्रेड करू शकतो, आपला काय प्लॅन असणार आहे, कोणत्या डायरेक्शन मध्ये आपल्याला ट्रेड करायचं, सगळ्या गोष्टी एका मिनिटामध्ये सांगायच्या. त्यामुळे थोडंसं फास्ट घ्यायला लागतं. लक्ष द्या. जर मार्केट काल गॅपअप ओपन झालं, मार्केट कोणत्याही सिच्युएशन मध्ये जर मार्केट गॅपअप ओपन झालं 41,900 40,900 41,000 या ठिकाणी कुठेही जर मार्केट गॅप ओपन झालं तर आपल्याला सिंपल एक फॉर्म्युला यूज करायचा. एक रेड कॅन्डल फक्त आपल्याला बघायचे 5 मिनिटांमध्ये. 5 मिनिटाचा कॅन्डलचा जर लो ब्रेक झाला तर तुम्ही मार्केटला बिंदास सेल करू शकता. तुमचं टार्गेट असणार आहे 40,600. हे तुमचं टार्गेट असणार आहे. इथपर्यंत तुम्हाला मार्केट इझिली पैसा देऊ शकतो, ही माझी गॅरंटी आहे. फक्त रिस्क मॅनेजमेंट प्रॉपर फॉलो करायचे, कारण मार्केटमध्ये कोणीही 100% राईट नसतं. पण प्लॅन माझा तसा आहे, त्या पद्धतीने मी स्वतः ट्रेड करणार आहे. लॉस झाला तरीही चालेल, कारण का मला माहिती आहे मी लॉस किती करणार, प्रॉफिट किती करणार आहे. जर मार्केट गॅपडाऊन ओपन झालं, कोणत्याही सिच्युएशन मध्ये मार्केट जर गॅपडाऊन ओपन झालं तर मार्केटला ट्रेड करायला थोडंसं सांभाळून ट्रेड करा. गडबडी करायची नाही. आपल्याला प्रॉपर मार्केट बघायचं आणि मगच ट्रेड करायचं. पण गॅपअप ओपन होत असताना मार्केटला 1.5 मिनिटचा हा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 1.30 मिनिटचा तो तुम्हाला तेवढ्यातच सगळ्या गोष्टी सांगायच्या. यामुळे गॅपडाऊन मार्केट जर ओपन झालं तर गॅपडाऊन मार्केटमध्ये कुठेही मार्केट ओपन झालं तर तुम्हाला फक्त वेळ बघायचे की इथून मार्केट वरती जातं का खाली जातं ते बघूनच ट्रेड करायचं. पण गॅपअप ओपन झालं तर आपल्याला एक सेलिंग अपॉर्च्युनिटी बिंदास मिळू शकते मार्केटमध्ये. तर त्याचा विचार करून चला. आणि जर मार्केट फ्लॅट ओपन झालं, इथेच मार्केट ओपन झालं जिथे क्लोजिंग झाले, जर मार्केट वरती निघून केलं तर परत एक ट्रेड घ्या. लेकिन वरती जाताना ट्रेड घेताना आरामात घ्यायचंय. 40,800 850 900 हे टार्गेट तुमचे सगळे असणार आहेत. पण एसएल शार्प ट्रेल करत 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 आपल्याला वरती